आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर सर्व शेतकरी बांधवांना बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी भेटणार आहे याबाबत उत्सुकता लागलेली आहे। तर खूप दिवसापासून चर्चा सुरू आहे की 9वा हप्ता येणार आहे, परंतु नेमका हप्ता येणार कधी, तर याची तारीख कोणती आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सोबत एक प्रश्न आणखीन शेतकऱ्यांच्या मनात उद्भवलेला आहे की ज्यांच्या नावावर कर्ज आहे, कर्जधारी शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही, अशा प्रकारच्या चर्चा सध्या ज्या चालू आहे तर त्या खऱ्या आहे का, असे अनेक प्रश्न आपल्याला शेतकरी बांधवांनी विचारलेले आहेत। तर या सर्व गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी ही जी योजना आहे ती PM किसान ही जी केंद्राची योजना आहे त्याच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे PM किसान योजनेमध्ये तुम्हाला वर्षाचे 6,000 रुपये दिले जाते, त्याच प्रकारे राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेद्वारे 6,000 रुपये दिले जाते। अशा प्रकारे टोटल तुम्हाला वर्षाचे 12,000 रुपये मिळतात आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला 3 हप्त्यामध्ये हे पैसे दिले जातात। तर 2-2 हजार रुपये तुम्हाला प्रत्येक हप्त्याला मिळत असते। तर आता 8वा इन्स्टॉलमेंट येऊन खूप दिवस झालेला आहे, जवळपास मार्च महिन्यामध्ये तुम्हाला 8वी इन्स्टॉलमेंट आली होती। त्यानंतर आता जी 9वी इन्स्टॉलमेंट आहे ती नेमकी कधी येणार, कारण की भरपूर महिने होऊन गेलेले आहे, तर 9व्या इन्स्टॉलमेंटचा टाईम जवळ आला आहे तरीसुद्धा 9वी इन्स्टॉलमेंट आली नाही। त्यामुळे त्या संबंधित प्रश्न जे आहे ते शेतकरी विचारत आहे। तर रक्षाबंधनाच्या सुरुवातीला, रक्षाबंधनाच्या आधी 9वी इन्स्टॉलमेंट येऊ शकते का याबाबत अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवलेले आहेत। तर बघा, ज्यांचं 8वी इन्स्टॉलमेंट त्यांना आलेली आहे सुरळीतपणे, त्या शेतकऱ्यांना 9वी इन्स्टॉलमेंट नक्कीच येणार आहे। मग त्यांच्या नावावर कर्ज असो की कर्ज नसो, असं काहीही न्यूज नाही की कर्ज ज्यांच्या नावावर आहे त्यांना 9th इन्स्टॉलमेंट भेटणार नाही। सर्वांना 9वी इन्स्टॉलमेंट भेटणार आहे। ज्यांना 8वी भेटली होती त्यांना 9वी भेटणारच आहे। तर हे पैसे लवकरच DBT मार्फत तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर सर्वांनी आता बस थोडे दिवस वाट बघायची आहे, रक्षाबंधनाच्या आधीसुद्धा तुमचे पैसे येऊ शकतात।